पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 8 मधील उमेदवार तुषार साहनी, सीमा सावळे, राजश्री काकरे आणि अश्विनी बाबळे यांनी आपल्या 4 सदस्यीय पॅनलसह निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला। आज सकाळी 10 वाजता श्री गणेश मंदिरात आरती करून नागरिकांच्या उपस्थितीत या प्रचाराला सुरुवात करण्यात आली। यावेळी चारही उमेदवारांनी गटातटाचे राजकारण न करता केवळ विकास कामांच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली संधी ही विकासासाठी सोन्याची ठरेल असा विश्वास व्यक्त करत प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच निवडणुकीचा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। निवडणुकीकडे खरंच अजितदादांनी आता क्षमतांनी सगळ्या मुद्दे सांगितलेलेच आहेत। त्याच्यामुळे पण ह्या अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांचे मुद्दे जे आहेत, जे आपले आता ताईंनी सांगितले की आपला भ्रष्टाचार असेल किंवा आपल्या नागरिक सुविधांचे जेवढे फक्त नावाला फक्त दाखवतात मग काम झिरो आहेत, त्या मुद्द्यावरती ते इलेक्शन होईल। नागरिकांना काय आव्हान करा? त्या नागरिकांना हेच आवाहन करेल की बाबा आम्हाला एकदा संधी द्या। म्हणजे आमचे आता ताईंनी तर 15 वर्ष यांचा अनुभव खाली आमच्या पॅनल आहेच, पण आम्हाला पण नौके उमेदवार आम्ही आहे, तर आम्हाला सगळ्यांना त्यांनी संधी द्यावी। प्रथमतः मी माननीय मुख्यमंत्री अजितदादा यांचे आभार मानेल। त्यांनी आम्ही चारही उमेदवारांना या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी देऊन आम्हाला चारही जणांना त्यांनी संधी दिली। आम्ही नक्कीच दादांच्या विश्वासाला पात्र ठरू आणि आमचा हा पॅनल आमच्या प्रभागात 1 नंबरचा पॅनल म्हणून सगळ्यात चारही उमेदवार बहुमताने निवडून येऊ, हीच तुम्हाला मी ग्वाही देते।